महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। निवासी मतिमंद विद्यालय येथे पालक बैठक उत्साहात संपन्न। सुंदरादेवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित निवासी मतिमंद विद्यालय दोंडाईचा जिल्हा धुळे येथे सन्माननीय संस्था अध्यक्ष श्री शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाने निपेड दिशा अभियान मुंबई अंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2025-26 चे द्वितीय सत्र मूल्यांकन पालक बैठक संपन्न झाले। पालक बैठकीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सचिव सन्माननीय सौ छायाताई शिवाजीराव साळुंखे पाटील ताई साहेब यांनी भूषवले। तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींचे स्थान शाळेचे संस्था अध्यक्ष सन्माननीय श्री शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब यांनी भूषवले। व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम, विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम, पालक प्रतिनिधी श्रीमती ताराबाई भदाणे ताई, सौ प्रियंका गांगुर्डे ताई विराजमान होते। आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले। नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व मान्यवर व पालक प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले। सन्माननीय संस्था अध्यक्ष साहेबांनी श्रीफळ वाढवून पालक बैठकीचे उद्घाटन केले। नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सौ छायाताई शिवाजीराव साळुंखे पाटील ताई साहेब, प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय संस्था अध्यक्ष साहेब, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगळे मॅडम, तसेच पालक प्रतिनिधी सौ प्रियंका गांगुर्डे मॅडम, श्रीमती ताराबाई भदाणे यांचा सत्कार शाळेतर्फे शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन करण्यात आला। शाळेच्या विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांना नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे राज्यस्तरीय महिला रत्न पुरस्कार देण्यात आला होता। त्याबद्दल संस्थेचे संस्था अध्यक्ष सन्माननीय श्री शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब आणि संस्थेच्या सचिव सन्माननीय सौ छायाताई शिवाजीराव साळुंखे पाटील ताई साहेब यांच्या विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। नंतर बैठकीस उपस्थित सर्व पालकांचे, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। प्रत्येक समाजातील सर्वच मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे। त्यांच्यातच ही विशेष मुलं सुद्धा गणली जातात। त्यांना फक्त योग्य साथ हवी। आज एक पाऊल उचलले तर उद्या त्याचे आयुष्य बदलू शकेल। विशेष बालकांचे नवीन आयुष्य घडवण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देऊन त्यांना आकाशात उंच भरारी घेण्यासाठी विशेष शिक्षणाची खूप आवश्यकता आहे। त्यामुळे जर समाजात विशेष बालक आढळले तर आमच्याशी संपर्क करून आमच्या शाळेमध्ये त्यांचा प्रवेश करून द्यावा अशी विनंती सर्व पालकांना केली। कार्यक्रमाची रूपरेषा आणि वर्षभराचा शैक्षणिक उपक्रम व दिशा अभियान अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती शाळेच्या विशेष शिक्षिका श्रीमती मनीषा घुगे मॅडम यांनी दिली। पालक बैठकीस आलेल्या पालकांनी आपल्या मुलांची झालेली शैक्षणिक प्रगती आणि त्यांच्यामध्ये झालेली विकासात्मक प्रगती याबद्दल सकारात्मक मनोगत व्यक्त केले। पालकांचे मनोगत ऐकून खरोखर खूप आनंद झाला आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली। सन्माननीय संस्था अध्यक्ष साहेबांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सर्व पालकांना उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांच्या आरोग्याची शारीरिक, मानसिक काळजी घेण्याचे मार्गदर्शन केले। तसेच उन्हाळी सुट्टीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेला अभ्यासक्रम पालकांनी पूर्ण करून घेणे ही त्यांची जबाबदारी आहे हे पटवून दिले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक सर्वांगीण विकासासाठी जे काही प्रयत्न आपली शाळा आणि संस्था करत आहे ते प्रयत्न आपण सतत करत राहणार। त्या प्रयत्नामध्ये पालकांचेही सहभाग महत्त्वाचा आहे। पालकही शाळेचा अविभाज्य घटक आहेत हे पालकांना समजावून सांगितले आणि मार्गदर्शन दिले। नंतर शाळेतील प्रत्येक वर्गातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन त्यांचा पालकांसहित सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायकोलॉजिस्ट शेलार सर यांनी केले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे कला शिक्षक श्री प्रदीप बोरसे सर यांनी केले। आजच्या पालक बैठकीचे प्रमुख आकर्षण म्हणून विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मिळून बनवलेला सेल्फी पॉईंट हे ठरले। सर्व विद्यार्थ्यांनी आपले प्रगतीपत्रक घेऊन पालकांसहित आणि शिक्षकांसहित सेल्फी पॉईंटवर फोटो काढून आनंद व्यक्त केला। पालक बैठक संपन्न करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आणि अशा पद्धतीने उत्साहात पालक बैठक संपन्न झाले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुरलीधर माळी, शिंदखेडा, धुळे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि
सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.